तर फ्रेंड्स, आज आपण एक बॅकनेकची डिझाईन जी आहे शेअर करणार आहोत। तीही एकदम सिंपल आणि एकदम युनिक अशा आपण बनवणार आहोत आणि सिंथेटिक कापडावरती आपण ही जी डिझाईन आहे बनवणार आहोत। कारण ज्यावेळी आपल्याला असे ब्लाऊज शिवायला येतात तर त्यावेळी आपल्याला समजत नाही की या कापडावरती आपल्याला कोणती डिझाईन करायला हवी। तर आता हे बघा 30 साईजचं मी ब्लाऊज इथं रेडी करत आहे। तर त्यासाठी मी हा जो बॅकनेक आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता पूर्ण उंची मी घेतलेली आहे 10 इंच आणि गळा रुंदी जी आहे मी 2.25 इंच घेतलेली आहे। तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे की 5.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे। आता इथं बघू शकता की एक पंचकोनी टाइप इथं आपण आकार जो आहे इथं मार्किंग करून घ्यायचा। आता जसं मी इथं दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही जो आहे गळ्याला शेप द्यायचा आहे। तर आता हा बघा, तर थोडासा युनिक पॅटर्न आहे आणि एकदम सिंपल सुद्धा आहे। घातल्यानंतर सुद्धा याचा जो लुक आहे एकदम आपला छान येतो। तर आता बॉटमला जितका तुम्हाला गळा जो आहे खाली डीप हवा आहे तितका तुम्ही ठेवू शकता। तर आता हे बघा अशा पद्धतीने मी जो गळ्याला शेप आहे तर तो दिलेला आहे। आता आपण हे कट करून घ्यायचं सगळ्यात आधी अस्तरवरती। त्याच्यानंतर आपलं जे मेन कापड आहे तर ते सिंथेटिक आहे। तर आता आपल्याला याला जर तुम्ही पायपिंग लावणार असाल तर तुम्ही पायपिंगही लावू शकता। जर पायपिंग लावायची असेल तर कापड आहे तसं सगळ्यात आधी जोडून घ्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही पायपिंग लावू शकता। तर मी तर पायपिंग वगैरे अजिबात काही लावणार नाही, सिंपल असा मी बॅकनेक जो आहे रेडी करणार आहे विदाऊट लेस। तर मी तर या ब्लाऊजमध्ये लेसही वापरलेली नाही। तर आता हे बघा मी शेप जो आहे आपला मेन कापडावरती आणि अस्तरवरती कट केलेला आहे। तर आता आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे। एक अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत आपल्याला हे जे आपल्या गळ्याचा आपण शेप काढलाय तो एकदम जोडून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन कापडाला। तर आता आपण हे जोडून घेतलेलं आहे। तर त्यानंतर आपण काय करायचं, एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं। त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचे, पूर्ण शेपला कट द्यायचे आणि त्याच्यानंतर जे अस्तर आहे आपल्याला आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं। आता जिथे जिथे हे कोण आहे तिथं आपल्याला व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे आहे, तरच हे जे अस्तर आहे आतल्या साईडला पूर्णपणे फोल्ड होतं। तर आता आपण हे पण बघायचं आहे की आपण ह्याला कॅनव्हास वगैरे अजिबात वापरलेला नाही, तरी सुद्धा हा जो गळ्याचा शेप आहे एकदम आपला प्रॉपर असा आलेला आहे। तर ते एकदम कॉर्नरला मी ह्याला टिप मारून घेणार आहे। तर टिप मारताना सुद्धा आपल्याला दाबटीप मारताना सुद्धा एकदम शेप जो आहे आपल्याला व्यवस्थित करायचा आहे। त्याच्यानंतर ही जी टिप आहे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सोबत इथं मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर चारी बाजूने आपल्याला जे अस्तर आहे तर ते पूर्ण असं जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपण जसे टक्स मारतो बॅक साईडला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत। तर हे बघा, तर आता याच कापडाचा आपण रिबिन करणार आहोत बांधायसाठी। तर आपण बोही नाही लावत, रिबिन आपण करणार आहोत। तर हे कापड माझ्याकडे इतकं शिल्लक राहिलं होतं, तर आता याच्यामध्ये मी काढणार आहे रिबिन आपण करणार आहोत। तर 2 आपल्याला करायचे आहेत। जर तुमच्याकडे कापड कमी असेल तर तुम्ही एकदम छोट्या सुद्धा केल्या तर चालतील, पण एवढ्या पण करायचे की त्याची गाठ आपल्याला बसायला हवी। तर आता हे बघा सगळ्यात आधी आपण हे याची जी रुंदी आहे आपण जॉईंट करणार आहोत तर ती 1.5 इंच आपल्याला ठेवायची आहे आणि कापड जे आपल्याला उलटं करायचं आहे त्याच्यानंतरच मग आपण ही जी टिप आहे अशी मारून घ्यायची। आता जसं की तुम्ही बॉटमला बघितच असाल की थोडंसं मी क्रॉस घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज घातल्यानंतर किंवा त्या रिबिन ज्यावेळी आपल्या पाठीवर येतात तर त्यावेळी जो शेप आहे आपला एकदम प्रॉपर असा रिबिन सारखा दिसतो। तर आता हे बघा मी सरळ करून घेतलेले आहे। तर दुसरी सुद्धा सेम आपण अशीच करून घ्यायची। आता ह्या 2 ज्या रिबिन्स आहेत मी तयार करून घेतलेल्या आहेत, आता आपण ह्या लावणार आहोत आपल्या ब्लाऊजला। तर हे बघा मी तयार करून घेतलं। तर त्याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता, मी लास्टला दाखवलेला आहे की न लेस लावता किंवा एकदम कमी वेळात आपण ही जी डिझाईन आहे बनवलेली आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल। आता हे बघा फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा किती छान असा आलेला आहे, एकदम सिंपलच आपण बनवलेला आहे पण एकदम मस्त असा आपली जी ब्लाऊज डिझाईन आहे तर ती तयार झालेली आहे। तर तुमच्याकडे सुद्धा सिंथेटिक साडीवरचं जर असं पीस असेल तर तुम्ही ही डिझाईन जी आहे नक्की ट्राय करू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।